नमस्कार मित्रांनो, मी वरद ऋषिकांत पाटील। आज मी आलेलो आहे स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड येथे। तर का आम्ही आता एंट्री केलेली आहे रायगड मध्ये। हा समोरचा सीन आहे। आता आम्ही तिथे आणि इथे जाणार आहोत। तर मित्रांनो, मी आता खूप दिवसात व्हिडिओ टाकलेला आहे, तो डायरेक्ट रायगड। आता मी तुम्हाला रायगड फिरून दाखवतो। रायगड मध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे, त्याची माहिती ते आपण बघूया। तर मित्रांनो, आता आपण रायगड किल्ल्यावर जाणार आहोत। तिथं दाखवा कुठल्या रस्त्याने जाणार आहे ते दाखव। इथनं जाणार आहे आणि परत तिथं माणसं दिसतात, तिथून मग वर जायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो, आता इथे मी थोडस पुढे आलेलो आहे। मला एक चुनाभट्टी दिसलेली आहे। हे त्याचे मटेरियल आहे। हे चुनाभट्टीचा वापर जिथं किल्ल्याची पडझड झालेली आहे, तुटलेला आहे, ती चुना लावून तिथे अजून त्या पडझडीच्या ठिकाणी मजबूत करता येतात, म्हणून हे चुनाभट्टीचे काम किल्ल्यावर चालू आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने रायगडच्या विकासासाठी, म्हणजे जिथे तो पडलेले आहे काय काय ठिकाणी बुरुज, त्या विकासासाठी एक संघटना तयार केलेली आहे। त्याचे अध्यक्ष कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज आहेत। तर आता आम्ही पायऱ्या चढत आहोत रायगडच्या दरवाजापासून आलेलो आहोत, मेन दरवाजापासून। तर किती निसर्गमय वातावरण आहे, वर दुकाने आहेत। कुठल्या गावचे म्हणला मावशी तुम्ही? इथं खाली आहे का? हा, इकडे रायगडवाडी। तुम्हाला पुढे गेलात ना, पूर्ण गाव दिसून आणि देवी मातेचं मंदिर पण दिसेल, मोठा कळस। बर, आणि पाचाड कुठं आहे? पाचाड या साईडला आहे। बर, रायगड इथं रायगडवाडी, ही रायगडवाडी, इकडे पाचाड आणि इथं हिरकणवाडी आहे। हिरकणवाडी कुठं? या साईडला रोपवे आहे तिकडे। रोपवे आहे तिकडं। म्हणजे जिथं हिरकणी उतरलेली ती कुठलं? हिरकणी उतरली बाबा, ही तुम्ही बघ, हे बुरुज बघ हिरकणीचा। हा, हिरकणी बुरुज आहे, ते तिथं बांधलेला आहे, तो हिरकणी बुरुज आहे। हा, ते समोर बघा दिसतं लाईटचे पोल। तर अगोदर कसं होतं, म्हणजे असा साधा कच्चा रस्ता होता का? म्हणजे कधी केलं? ना हा रस्ता ना बाळा एकदम कच्चा होता। संभाजी महाराजांनी बनवला। संभाजीराजे कुठले? कोल्हापूरचे। हा, आणि हा रस्ता म्हणजे एवढी सारी छोटीशी वाट होती, महाराजांचे घोडे जायचे इथून। हा घोडा महाराजांचा रस्ता आहे, मेन जुना। पाऊलवाट कुठली दुसरी? ती होती, ती आता पायऱ्या झाल्या तिकडे। जुनी, ती पण जुनी, ही पण जुनीच आहे, पण ही कसं आता पायऱ्या बनवणं म्हणून लोकांना वाटत की नवीन आहे। गाडवण। म्हणजे ह्यांच्यावर दगड वर आणले जातात आणि नंतर सामान। मित्रांनो, आता आम्ही कोकम सरबत प्यायला थांबलेलो आहोत। मग आम्ही थकलेलो आहोत ना, मग कोकम सरबतामुळे आम्हाला एनर्जी मिळेल, आम्ही वर चढू। अजून माझे बाबा आहेत। तर आता आम्ही कोकम सरबत पित आहोत। आम्हाला ह्या आजीने कोकम सरबत एकदम छानपणे व किल्ल्याची सर्व माहिती सांगितलेली आहे। आणि हे गाडवे आहेत, हे आता वर किल्ल्यावर दगड ती नेत आहेत। मित्रांनो, आता आम्ही अशा दोन वाटा तर इकडे एक अरुंद वाट आहे आणि इकडे एक पक्की वाट आहे। अशा पक्क्या वाटेतनं जायला काय मजा नाही, आम्ही अरुंदच वाटेतनं जाणार, मग कसं त्यात खरी मजा। चल इकडून आता जाऊया। तिथं खाली जी घरं दिसतात ती रायगडवाडी आहे, तिथून परत किल्ल्याच्या माग आहे। तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहेत, माझे बाबा पुढे आणि मी माग आहे। तर आपण आता इथनं जाऊ। खूपच छोटी वाट आहे, थांबा तुम्हाला दाखवतो। एवढी छोटीशी वाट आहे, छोट्याशा वाटेतनं चालले आहोत आम्ही। धंद्यावरती एके दिवशी दूत घालिता हिराच क्षणभर विसावली।
ध्यानी नाही आले मनी, कधी सांज वेळ टवून गेली, सूर्यदेव मावळतील होत गडाचे दरवाजे बंद, मनात ब्याली हिरा मना घरी ताने बाळ माझे, हात जोडून करी विनवणी, अव गडकरी खाली जाऊ द्या मला, आणि गडकरी म्हणतात आदुन्या नाही शिवरायांची आम्हाला, बाळाचे झाले 8वे रूप, मुली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी, ती बाळाला ती घेई खुशी, आतून धाडस पावली, महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले, कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा, आणि कथा अजून ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची, कथा अजून ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची, अशी छोटीशी म्हणून तर म्हटलं गेलेलं आहे की अंधारला घाबरत नाही, अहो अंधारला घाबरत नाही, त्याला आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे, मराठ्याची जात आहे. आता आपण इथून मेन टप्पा चढणार, महादरवाजा किल्ल्याचा मुख्य दरवाजा तिथे जाऊन घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठे आहे आमची बाई? चाललो. त्याचं नाव आहे महादरवाजा. एकदा की सायंकाळी 5:30 वाजता बंद केला की सकाळी 5:30 ला उघडला जायचा. वरती एक नगारखाना गेट आहे, नगारखान्यावरती नगारे, सनई, चौघडे, तुतारे, दुदुंबे वाजले की दरवाजा बंद केला जायचा, सकाळी नगारे वाजले की दरवाजा उघडला जायचा. जी हिरकणची स्टोरी सांगितली ना तुम्हाला, त्यावेळी ती हिरकण इथे आली आणि इथे गडप्रमुख असतात काटकर. सांगोची काटकरांना विनंती करते की माझं लहान बाळ आहे, मला जायला पाहिजे. सांगोची काटकर म्हणतात की हिरा तू आज किल्ल्यावरती मुक्काम कर, उद्या सकाळी जा. त्यावेळी तो हा दरवाजा बंद झाला. दोन्ही साईडला 2 बुरुज आहेत बघा, जय बुरुज इकडचा, विजय बुरुज तिकडचा. जय आणि विजय मध्ये वेडी वाकडी वळण आहेत का? तुम्ही इथे आला, तुम्हाला दरवाजा दिसला गणिमी कावा. या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा. गोमुखी दरवाजा, वेडी वाकडी वळण आहेत. गडाच्या पायथ्यासून तोफेचा भडीमारा केला इथे येऊन पडले पाहिजे. दरवाजाला काही झालं नाही पाहिजे. जर दरवाजा शत्रूने जिंकला तर त्याला किल्ला जिंकायला सोपं जातं बघा. असा हा गडाचा महादरवाजा मेन गेट होता. याच्यावरती 2 सिंबॉल पाहते का, शरभ आणि त्याच्या पायाखाली हत्ती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या पायाखाली हत्ती आहे ना, निजामशाही, बादशाही, कुतुबशाही, औरंगजेबाच्या 5 शाही होते बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी या चित्रात आणि हे शिल्प काय सांगते की या शाहींचा मात केला, त्यांच्या छाताडावरती पाय देऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं बघा. या चित्राचा उल्लेख आहे. हा महादरवाजा आहे. आता इथून आपण वरती टॉप पाहण्यासाठी वरती जाणारा आहात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता आपण रायगड किल्ल्याच्या वर आलेलो आहे. तिथून आम्ही तो जी बुरुज दिसतोय तिथं मेन दरवाजा होता, तिथून इथं आलेलो आहेत. तर आता आम्ही रायगडाच्या वर आलेलो आहेत. इथं एक मलखांब आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांसाठी व्यायाम करायचे म्हणून त्यासाठी ते मलखांब. तर मित्रांनो तो जी मुख्य दरवाजा होता तिथे जर शत्रू आले तर आता आपली कशी पाईपलाईन आहे पाईपांची, तशी आजवर महाराजांनी तांब्याची पाईपलाईन बनवलेली. मग त्यातनं शत्रू जर त्या दरवाजापाशी आला तर त्यातनं गरम तेल गरम पाणी शत्रूंच्या अंगावर टाकायचे. तर आता रायगड किल्ल्याच्या वर आलेला आहेत. आता आपण हत्ती तलावापाशी जाणार आहोत, तर तिथे जाऊया आपण. जन्मात आल्यानंतर पंढरीची वारी करावी आणि रायगडाची वारी करावी. डॉक्टर छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे या मंदिरामध्ये देव आपल्याला पाहण्यासाठी मिळाले. आज आपण सगळेजण पायी किल्ल्यावरती आलो का नाही, पायी गडावरती आलो का नाही सगळे. ज्यावेळी पायऱ्या चढायला सुरुवात केली, डोक्यातला घाम मांडीच्या खाली नखापर्यंत उतरला. मराठ्यांचा इतिहास जिवंत पाहिला घाम गाळ्याच्या नंतर. एवढ्या उंचावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून हा गड कसा काय निवडला असेल. रायगडावरती आलो 2360 पायऱ्या चढून. ही किल्ल्याची समोरची बाजू आहे आणि जिथे आपण जाणार म्हणजे पलीकडच्या बाजूला ती किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. किल्ल्यावरती सगळेजण येताना आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा लागला ना, महादरवाजा. मेन दरवाजा होता बाळांनो. मेन दरवाजा का तर किल्ला जो आहे हा 12.5 एकराचा परिसर आहे गडावरती. 100 एकरामध्ये फक्त म्हणजे इमारती ज्या बांधल्या आहेत ते फक्त 100 एकरामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत बघा. किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा 5 वाजले की कोणी खाली जात नव्हतं किंवा वरती कोणी येऊ शकत नव्हतं. दरवाजा तिथेच का बांधला असेल, किल्ल्यावरती दुसरी एंट्री नाही येण्यासाठी. रोपेनी
आता बांधला गेलेला आहे बघा. पायी पूर्वी कसं होतं, ज्यावेळी गडावरती तुम्ही येणार 5च्या अगोदर, 5च्या नंतर कोणी येऊ शकत नव्हतं. महादरवाजा मेन गेट दोन्ही साईडला 2 बुरुज, अजय बुरुज, विजय बुरुज. पण ते अजय बुरुज आणि विजय बुरुज त्यांचं काय होतं खाणी, तर जो विजय बुरुज होता ना, मला तिथे मगाशी पोराने प्रश्न विचारला किती होल आहेत, विचारलात ना वरती कशी होल आहेत बघा. ज्यावेळी शत्रू त्या दरवाजाच्या खाली येईल त्यावेळी वरून त्याला जी वरची होल आहेत त्या होलातून गरम करून तेल ओतलं जायचं, म्हणजे शत्रू भाजून रिटर्न गेला पाहिजे. त्याची ती पद्धत होती महादरवाजाची. दुसरं कारण काय होतं, तुम्ही सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितलेला आहे बघा. बाहुबली जेव्हा तलाव फोडला जातो, तलाव फोडतो त्यावेळी जेवढं वरून पाणी येतं तेवढा शत्रू सगळा जाऊन समुद्रात मिळतो बघा. 400 वर्षापूर्वी तसंच होतं. हे गंगासागर पलीकडे, हे हत्ती तलाव पलीकडे, गंगासागर तलाव पाहणार बघा. याच्या खाली सेंटरला कुठला दरवाजा, महादरवाजा होता. जर शत्रू किंवा या किल्ल्याला जर वेढा मारला शत्रूने आणि दरवाजामध्ये एक 10-5 हजार शत्रू आलाच तर वरून तलाव फोडली जायची. तलाव फोडल्याच्या नंतर तलावातलं पाणी ह्या रोडनी खाली जाणार, महादरवाजाचा गनिम घेऊन तलावाला जाऊन खाली नदीला जाऊन मिळू शकतो. का तर रायगडाच्या चारी बाजूने काळ, सावित्री, गांधारी 3 नद्या वाहतात, नद्यांना जाऊन मिळू शकतो बघा. अशी त्या दरवाजाची रचना होती. तोच दरवाजा इतिहासात महादरवाजा. इथे आल्याच्या नंतर आपण मुलांना मलखांब पाहिला ना, त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांना व्यायाम करण्याचं ठिकाण ते मलखांब होतं बघा. समोर तलाव पाहता, हत्ती तलाव. विचार करायची गोष्ट आहे की हे तलाव हत्ती तलाव आहे बघा. प्रत्येक पॉइंट आहे, प्रत्येक इमारत आहे, प्रत्येक चौतारा आहे, त्याच्या मागे 2 ओळीचा इतिहास आहे. तुम्ही सगळ्यांना राज्याभिषेकाचे छायापोस्टर पाहिले का महाराजांच्या राज्याभिषेकाचं? 32 मनाचं सिंहासन महाराज त्या सिंहासनावर बसलेत बघा. पुढे प्रजा असती आणि त्या प्रजेमध्ये बघा शिवाजी महाराजांना एक इंग्रज लोकांचा अधिकारी, त्याचं नाव असतं हेनरी ऑक्झिटन. हा पायी किल्ल्यावरती त्यावेळी आला होता आणि तो बघा राजांना सदरेवरती असा मुजरा करताना फोटोमध्ये आहे ना. आणि त्याच्या सोबत एक दुभाषुक आहे, त्याचं नाव आहे नारायण शेनवी. हे दोघे पण पूर्वी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी, आता राजांनी त्यांना आमंत्रण केलं होतं गडावरती राज्याभिषेकासाठी येण्यासाठी. ते पायी किल्ल्यावरती आले, पायी गडावरती ते इंग्रज गडावरती आले आणि गडावरती यायला 7 ते 8 तास लागले. चढून आल्याच्या नंतर 50 प्रश्न त्यांच्या मनात आले. 50 प्रश्नांचं त्यांनी स्वतः उत्तर शोधून काढली त्या इंग्रजांनी, हेनरी ऑक्झिटनने. आणि गडावरती आल्याच्या नंतर टॉपला त्या सदरेवरती 2 हत्ती सजवलेले महाराजांनी. त्या हत्ती सजवलेले त्या हत्तीने आपल्या सोंडीने त्या इंग्रजाचा सत्कार केला, म्हणजे फुलं त्याच्या अंगावर टाकले. त्यांनी इंग्रज दरबारात गेला, राजांना मुजरा केला, 10 मिनिटं बसला आणि मनात त्याचा प्रश्न आला की मी पायी किल्ल्यावरती आलो चढून, एवढी दमछाक झाली आणि हा रायगड एवढा बेलाक आहे, बुलंद आहे, 2 पायाच्या माणसाची येताना एवढी दमछाक होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या नगारखान्याच्या समोरचे 2 हत्ती सजवलेले ते आणले असतील कसे, हा प्रश्न त्या इंग्रजाला त्यावेळी पडला की 2 पायाच्या माणसाची बाबार एवढी येताना दमछाक होते, पण महाराजांनी 4 पायाच्या आवडवे हत्ती आणले कसे किल्ल्यावरती, हा प्रश्न इंग्रजाला पडला. आणि इंग्रज हा प्रश्न घेऊन त्या सदरेवरती सगळ्या लोकांना विचारू लागला की महाराजांनी हत्ती आणले कसे. काही दिवस गडावरती राहिला, पण गडावरती काय त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. त्याने दुभाषुक आणला होता, त्याचं नाव नारायण शेनवी. त्या नारायण शेनवीला देखील विचारला. ते नारायण शेनवी काय म्हणाले की इंग्रज तुम्ही हुशार आहात, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा. ते नारायण शेनवी काय म्हणाले की या प्रश्नाचं उत्तर कसं काय. आणि आताचे गुरु पलीकडचे काय देतात की महाराज आपले इतके ग्रेट, इतके हुशार होते छत्रपती शिवाजी महाराज की राजांना 400 वर्षपूर्वी माहिती होतं की मोठे हत्ती येऊ शकत नाहीत. महाराजांनी काय केलं होतं, लहान किल्ला असताना पालखी बसून गडावरती आले आणि पालन पोषण किल्ल्यावरती केलं. म्हणजे लहानाचं मोठा करता येईल, मोठ्यापासून लहान कधी करता येणार नाही, ही महाराजांची दूरदृष्टी होती. असं आहे हत्ती. मग त्या हत्तीना काय होतं, वरती हत्ती खाना होतं, त्यांना सांभाळण्यासाठी वरती पाणी राखतं असतं. मग हे तलाव, मग ते हत्ती काय करायचे पोहण्यासाठी, आंघोळी वगैरे, त्यांना पाणी वगैरे द्यावं लागतं ना, तसं ते मग इथे पियाला वगैरे येते. दुसरं या तलावाचं नाव दिलं हत्ती तलाव. असे किल्ल्यावरती 11 तलाव आहेत मुलांनो, 11 तलाव गडावरती आहेत. आपण अन्न पाण्याशिवाय जगू शकत नाही. 84 पाण्याच्या टाक्या आहेत. मग 1200 एकराचा जो परिसर आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण ठिकाणी पाण्याच्या टाक्या. का तर जिथे तिथे शत्रू पहारी देणार ना गडाला, मग तिथे पाणी पाहिजे का नाही, मग तिथे पाण्याच्या टाक्या महाराजांनी बांधल्या गेल्या. ही तलाव मोठी मोठी, मग ह्यातलाच दगड काढला महाराजांनी आणि गडाच्या बांधकामासाठी वापरला. आता ती स्कीम आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा, ती 400 वर्षपूर्वी शिवाजी महाराजांनी राबवली बघा. उतरत्या साईडला तटबंदी बांधली ना, वरून जे पाणी आलं ते तलावात आडलं गेलं, ते पाणी झालं पियाला, त्यातला दगड झाला गडाच्या बांधकामासाठी. एका दगडात 2 पक्षी बांधले. आता इथून नेक्स्ट पॉईंट आपला पालखी दरवाजा असेल, मनोरे असेल, तलाव असेल. किल्ल्यावरती 2 वर्ष पाण्याचा साठा आहे.
2 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी पाण्याचा साठा, का तर हे पावसाळ्याचं पाणी साठतं आणि कातळात जाऊन अडकते, का असेल तर जिरत नाही बघा. असं या तळावाची सिस्टम. आता पुढे आपण तलाव पाहणार ते पूर्ण गच्च भरलेलं आहे. ते आता वर्षाचे 12 महिने ते मला वाटतं अजून आम्ही जे 10 वर्ष गाडा करतोय कधी खाली झालंच नाही. थोडंफार होतं खाली, पण ते तेवढंच असतं पाणी. का तर पावसाळ्यात पाऊस पडला की डबल भरतो. असं तलाव आहे. आणि याच्या खाली सर विहिरी खोदलेले आहेत महाराजांनी, असं केलं खाली. हा, आता बघा तुम्हाला सांगतो, आता आपल्याला गड बघायचे, तुम्हाला पुढे हरिहरेश्वरला जायचं. त्यामुळे किल्ला कसा बघायचा, सगळ्यांनी सोबत राहायचं. आणि सोबत का सांगतो की एका ठिकाणावरती 3-3 पॉईंट आहेत, 4-4 पॉईंट. शिवाजी महाराज की जय. 3 हे पाहिजे बाबा, हे ज्यांना घ्यायचं छत्रराज की जय. झांबले आहेत रे, झांबले. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. आणि आपण पहिला तलाव पाहून आलो, त्या तलावाचं नाव काय होतं, हत्ती तलाव. आल्याच्या नंतर ते हत्ती तलाव पाहिलं, हे पूर्णपणे भरलं जातं आणि भरलेलं आहे बघा. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. परंतु गंगासागर तलावाचं नाव का दिलं असेल, गंगासागरच म्हणून. आपण आता जाणार आहोत बाल्य किल्ला बघायला. आपण आता बाल्य किल्ल्याच्या बाहेर अजून आपण किल्ल्यावरती पोहोचलो नाही. आपण गडावरती आलोय, पण अजून गड बघायला आपल्याला ज्यावेळी दरवाजेची एंट्री करू त्यावेळी किल्ल्यात आपण पोहोचणार आहोत. हे तलाव आहे गंगासागर, हा बाल्य किल्ला आहे. आणि या बाल्य किल्ल्याला लागणारं सगळं पाणी या तलावातून दिलं जायचं. गंगासागर तलाव म्हणजे काय, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला ना, 6 जून 1674 ला राज्याभिषेकाच्या वेळी काशिवनी गागाभट्ट आले होते. आणि जे काशिवनी गागाभट्ट आले त्यांनी 7 नद्यांचं पाणी घेऊन ते रायगडावरती राज्याभिषेकाला आले. राज्याभिषेक त्यांनी केला राजांचा. आणि राज्याभिषेक केल्याच्या नंतर काही राजांना पाणी पिण्यासाठी दिलं, आणि जे पाणी उरलं ते पाणी तीर्थ म्हणून तलावात सोडलं. ते कवी काय म्हणाले, गंगा यमुना नर्मदा, गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणि हे 7 समुद्रांचे पाणी जलीय झाले तीर्थांची घरं, नाव दिले गंगासागर. ते गंगासागर तलाव. गंगा म्हणजे नद्या, सागर म्हणजे समुद्र, असं गंगासागर तलावाचं. या तलावाच्या वरती 2 स्तंभ आहेत बघा. त्या बाजूला विजय स्तंभ, या बाजूला मनोरे. हे दोन्ही स्तंभ पूर्वी 7 मजली उंच होते त्यावेळी. हा समोरचा स्तंभ 7 मजली उंचायला मनोरे म्हटलेला आहे. छत्रपतींच्या राण्या त्या मनोऱ्यामध्ये थंड हवेशीर बसण्यासाठी यायच्या, त्याला इतिहासात मनोरे म्हटले. मनोऱ्याच्या पाठच्या बाजूला विजय स्तंभ, तो 7 मजली उंच होता बघा. 7 मजली विजय स्तंभ. छत्रपती शिवाजी राजे कोणता किल्ला गाव जिंकून आले की 7व्या मजल्यावरती गवताची गंजी पेटवली जायची. म्हणजे खाली जी गावं किल्ले होते त्यांना वाटलं पाहिजे की राजा किल्ला जिंकून आले. विजय स्तंभ त्याला मनोरे. ज्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करणार ना, त्या दरवाजाला इतिहासामध्ये पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे काय, छत्रपतींच्या पायी पालख्या गडावरती पूर्वी यायच्या. आपण चालत आलो ना, महाराजांच्या पालख्या पायी गडावरती यायच्या. पायी पालखी आल्या ना की इथे पालखीने थांबवले जायचे. पालखीचे मानकरी इथे उतरायचे आणि मग राजे इथून पालखी उतरून आतमध्ये बाल्य किल्ल्यात प्रवेश करायचे. पुणे गेटला पालखी गेट असं म्हटलं गेलेलं आहे बघा. आता आतमध्ये जाऊन राणी महल आपण पाहणार आहोत. महाराजांना राणी होत्या सगळं आपण वरती सांगणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा तुम्हाला माहिती नाही, तर मित्रांनो आता आम्ही आता बाली किल्ल्यावर आलेलो आहोत. तर हा बाली किल्ल्याचा मेन दरवाजा आहे. तिथनं एंट्री केल्यावर आता आम्ही राणी महलात जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत राणी महलात. राणी महल असा आहे. अगोदर म्हणजे महाराजांच्या 8 राण्या होत्या. 8 राण्यांपैकी 6 राण्या गडावर राहायच्या आणि 1 राणी म्हणजे पाचाडमध्ये राहायच्या. म्हणजे गडाच्या पायथ्याशी गाव आहे पाचाड, तिथे राहायच्या. कारण की जे सईबाई वारल्यानंतर मग 7 राणी राहिल्या. मग 6 राण्यांसाठी इथं आणि खाली म्हणजे पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या मदतीसाठी 1 राणी. मग अशी इथं 6 राण्या होत्या. राणी महालाची रचना इथं म्हणजे हॉल, त्याच्या मागं बेडरूम, हा हॉल असा. इथं बेडरूम असायची. बेडरूमच्या मागं एक खिडकी. त्या खिडकीतनं म्हणजे राणी ही खिडकी ह्या राणी महालात हवा येण्यासाठी खिडकी असायची.
आणि सर्व राणी म्हणजे 6 राण्यांचे 6 महाल होते. मग त्यासाठी सर्व राण्यांच्या महालामध्ये 400 वर्षापूर्वींचे बाथरूम आहे. तर आता आपण राणी महाल बघितलेला आहे. तर आता आपण पुढे मित्रांनो आता आपण आलेलो आहोत धान्य कोठारमध्ये महाराजांचे. मग इथं धान्य कोठार आहेत आणि इथेच म्हणजे महाराजांचे जे ही होते अष्टप्रधान मंडळ मधले 8 मंत्री ते घर ती शेवटची भिंत दिसते ना तिथपर्यंत होते. तिथून ते इथपर्यंत पूर्ण अष्टप्रधान मंडळचे मंत्री राहायचे सर्व. पुण्यामध्ये लाल महल आहे तिथे राजांचं आपल्या बालपणी गेलं. रायगडावरती राजांचं 10 वर्ष वास्तव झालं बाळांनो ते हे ठिकाण आहे बघा. या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव या गडावरती झालं. स्वराज्याच्या राजधान्या 4 निवडल्या आणि गडावरती येऊन आपल्या अखेरचे 10 वर्ष या किल्ल्यावरती राहिले. या रायगडाने पहिला होता तो म्हणजे नेत्रदीप सोहळा महाराजांचा राज्याभिषेक आणि जो नको पाहायला होता असा देखील क्षण त्या रायगडाच्या मुखी पदरी पडला तो म्हणजे छत्रपतींचं निधन. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिके मोती आम्हाच दुसरी दौलत नाही. हा महाराष्ट्र पोरका झाला सूर्य मावळला. छत्रपतींनी अखेरचा श्वास रायगडावरती सोडला. या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं निधन झालं आणि इथून बघा त्या बाजूला मंदिर दिसतंय. बाजूला सर वाईट गोळ घुमट कळस आज्ञा दिली का तर राजे हे शंकराचे पुत्र. या गडावरती या महलामध्ये शिवाजी राजे 10 वर्ष राहिले तर शंभूराजे काही दिवस राहिले आणि राजाराम राजांचं लग्न प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकी या महलामध्ये याच वाड्यामध्ये राहिला. अवस्थेत पण काही या वाड्यामध्ये राहिले होते बघा. या राजवाड्याची माती कपाळी लावा खालूनच दर्शन घ्या. राजवाड्याच्या बाजूला पाण्याचे हौद आहेत. त्याच्याच बाजूला राजांचं न्हाणीघर 400 वर्षापूर्वीचं आंघोळीचं बाथरूम आहे बघा. राजांचं न्हाणीघर आताच्या भाषेमध्ये आपण टब बाथ वगैरे बोलतो ना तसं ते पाहून घेऊ. पुढच्या चौथऱ्यावरती जाऊन ह्या पूर्ण वाड्याची माहिती आपण तिकडून घेऊया. पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे बघा. राजवाड्याच्या 4 बाजूने बघा भिंती पाहण्यासाठी मिळतात ना या संरक्षण भिंती आहेत आणि या संरक्षण भिंतींना छोटे छोटे खिडक्या आहेत बघा सर दिसतात ना छोट्या छोट्या खिडक्या. या खिडक्यांना टेहळणी बुरुज असं म्हटलं गेलं बघा. महाराजांचा हा राजवाडा होता तिथे आपले राजे राहत होते बघा. दुपारच्या वेळी छत्रपती शिवाजी राजे आराम करत असतील. ज्यावेळी गडावरती मुक्काम असेल राजांचा त्यावेळी कडक पहारा म्हणजे गडाला पहारा देण्यासाठी या राजवाड्याला हे पहारेकरी या खिडक्यांमधून पहारे करत असायचे. पण या खिडक्यांना टेहळणी बुरुज असं म्हटलं. याच्या आतमध्ये बघा 4 चौथरे आहेत सर. तो पहिला चौथरा छत्रपतींचं राहण्याचं घर. त्याच्या बाजूला सर दुसरा चौथरा त्याला इतिहासामध्ये शिवाजी राजांचं किचन रूम म्हणजे स्वयंपाक घर. शिवरायांचा स्वयंपाक राजांचं जेवण तिथे बनवलं जायचं. त्याच्या बाजूला हा तिसरा चौथरा याला इतिहासामध्ये सचिवालय म्हणजे दफ्तरखाना. अष्टप्रधान 8 मिनिस्टर महाराजांचे 8 मंत्री त्यांचे वाडे सर खालच्या बाजूला होते पण त्यांचं सगळ्यांचं जे मेन ऑफिस होतं म्हणजे जसं दिल्लीमध्ये बघा मेन ऑफिस किंवा मुंबईमध्ये आहे तसं मंत्रालय 400 वर्षपूर्वीचं हे मंत्रालयामध्ये इथून गडांचा आणि गावांचा कागदोपत्र व्यवहार चालायचा याला सचिवालय. याच्या पुढे तसंच एक चौथरा बघा. त्या चौथऱ्याला इतिहासामध्ये दिवाने आम आणि दिवाने खास असं म्हटलेलं आहे. तो चौथरा दिवाने खास असं म्हटलेलं आहे. भीतीच्या पलीकडे दरबार आहे तिकडे आपण नंतर जाणार. त्याला इतिहासामध्ये दिवाने आम म्हणजे आम दरबार तिकडे बसायचा आम जनता. दिवाने खास म्हणजे मराठीमध्ये शब्द त्याला सदर म्हणजे राजांची जी VIP लोक महाराजांच्या सोबत मिटिंग ज्या व्हायच्या ते या ठिकाणी होते. याला दिवाने खास असं म्हटलेलं आहे. आता आपण खलबतखाना पाहू. तुम्ही बुलढाण्यामधून आला नाशिक जवळच असेल तुमच्या परिसरात बघा आणि ते स्वराज्य वाढत जाओ. शहाजी राजांचं पुत्र शिवाजी महाराज यांचं स्वराज्य त्या प्रदीपचंद्राच्या कलेप्रमाणे वाढलं गेलं पाहिजे अशी राजमाता तिथे सगळ्यांनी त्या आयत खुर्ची खोली दिसते का. हा खलबतखाना सर तिथे 11 पायऱ्या उजव्या कोपऱ्यातून उतरलात गाऊन जमिनीत रूम आहे. आता अंधार आहेत मध्ये आणि वटू अगलू पण आहे सर बघा. या खलबतखाना या स्वराज्याचे एक हेर होते त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल बहिर्जी नाईक होते ना. त्यांना पदवी दिली होती राजांनी. पदवी कुठली होती बहिरूपी म्हणजे गावा गडकिल्ला जायचे वेषांतर करायचे तिथून बातम्या घेऊन रायगडावरती यायचे आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायची. राजे आणि बहिर्जी नाईक यांच्या ज्या सिक्रेट चर्चा असायच्या ते इथे आतमध्ये केल्या जायच्या. त्याला खलबतखाना हा खलबतखाना म्हटलेला आहे. बहिर्जी नाईकांना 18 भाषांचं ज्ञान होतं. दानपट्टे मर्दानी खेळ केले जायचे. वेशभूषात पटाईत होते. वाऱ्याच्या वेगाने पळायचे. झाडावरती
महिना घेऊन महिनाभर बसायचे. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला कवाळी ऐकून त्याला बक्षीस घेऊन त्याच्या दाढीला हात लावून शोधत होते. असे स्वराज्याचे हेर बहिरूपी बहिरजी नाही गोटे. आता आपण इथून सदरे होते. छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की हर हर. आज आपण सगळेजण जिथे उभे आहात याला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा राज दरबार असं म्हटलेलं आहे बघा. या दरबारामध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये आपल्या राजांचा राज्याभिषेक या दरबारात झाला होता बघा. मुलांना समोर लक्ष द्या. समोर नगारखाना दिसतोय. नगारखाना आणि मेघडंबरी 250 फुटाचं अंतर आहे. या अंतराचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की त्या चारी कोपऱ्यातून कुठून टिचकी वाजवली नाशी की तरी आवाज राजांच्या मेघडंबरीपर्यंत येतो. मेघडंबरीतून जरा असे काही बोलले त्यावेळेत हलक्या आवाजामध्ये शिवाजीराजे काही बोलले ना तर शेवटच्या चारी कोपऱ्यातल्या मावळ्याला आवाज यायचा. आणि त्या कोपऱ्यातला मावळा कुजबुजला तो आवाज आपल्या राजाने इथे यायचा. या दरबारातला इकोसिस्टीम तो आवाज आजही येतो इथे. पण विषय काय तर ही लोक शांत थांबत नाही. त्यासाठी जे राज्याभिषेकाचं तुम्ही छायापोस्टर पाहिलं ना सगळ्यांनी ते इथल्या मुलांना. इथे 32 मनाचं सिंहासन होतं राजांचं. आपल्या एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलोचं सिंहासन शिवाजी राजांचं होतं. हे सिंहासन तुम्हाला आम्हाला पाहण्यासाठी मिळत नाही सर. का तर औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याचं टोपण नाव इतिकत खान 3 नोव्हेंबर 1689 या रायगडाला सगळ्यात मोठा वेढा पडला आणि राजांचं 32 मनाचं सिंहासन लुटून नेलेलं आहे. आज ही मेघडंबरी पाहता ही ओपन पाहण्यासाठी मिळते. या आत्ता बसवलेली आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गांधीजी असतील 1985 मध्ये मेघडंबरीची स्थापना केलेली आहे. आणि आतली जी मूर्ती आहे ती 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी बसवली. मेघडंबरी हा दरबार आहे. राजे तिथे बसायचे आणि महाराज तिथे बसले की प्रजा इथे बसायची. मुलांना या भिंती पाहताय ना या आत्ता बांधलेल्या आहेत. महाराजांनी बांधल्या नव्हत्या. महाराजांनी का बांधल्या नव्हत्या तर विचार करण्याची गोष्ट कशी आहे बघा. राजे तिथे बसल्याच्या नंतर सदरेवरची इकडची लोक दिसतील राजांना नाही. इकडच्या लोकांना आपले महाराज दिसू शकत नाही. 1733 मधलं बांधकाम. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी दरबार पूर्ण सजवला होता आणि ते इंग्रजांचा अधिकारी हेनरी ऑक्झिटन आणि नारायण शेनविते या सदरेवरती आपल्या राजांना मुजरा करताना असा फोटो आहे बघा. आहे ना तो या सदरेवरचा फोटो आहे बघा. आणि तो इंग्रज किल्ल्यावर त्याला त्यावेळी या नगारखान्याच्या समोर ते हत्ती सजवले होते. आणि तो इंग्रज लिहितोय की राज्याभिषेक आनंदाचा उत्सव. सकाळी पहाटे राजे उठले, स्नान केलं, जगदीश्वराचं दर्शन घेतलं, शिरकाई देवीला वंदन केलं आणि नगारखान्यातून आतमध्ये येताना पूर्ण दरबार उभा राहिला आणि आपल्या राजाला प्रत्येक मावळ्याने भगवा पेठा काढला आणि राजाला मुजरा केला. प्रत्येक मावळ्याने मुजरा केला आणि राजांना मुजरा केल्याच्या नंतर राजे स्वराज्याच्या पायऱ्यांजवळ आले. हे 32 मनाचं सिंहासन पाहिलं महाराजांनी. हे 32 मनाचं सिंहासन पाहिलं आणि या सदरेवरती एक नजर गेली ना त्यावेळी राजांचं अंतःकरण भरून आलं. राजांच्या डोळ्यातनी पाणी आलं. राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढताना आपल्या आईला काय म्हणाले की आऊ साहेब ज्या वीरांनी ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं असंख्य मावळे आनंदाच्या सोहळ्यामध्ये आज पाहण्यासाठी मिळत नाहीयेत. ज्या वीरांनी ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं असंख्य वीर मावळे या आनंदाच्या सोहळ्यामध्ये दिसत नाहीयेत. का तर ह्या वीर मावळ्यांनी या पोरांनी राजांना खंबीरपणे साथ त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये लढताना दिली होती आणि ते मावळे आनंदाच्या सोहळ्यामध्ये या सदरेवरती दिसत नव्हते. स्वराज्याची पहिली पायरी चढताना राजांना आठवले तानाजी माळुसरे. राजा काय म्हणाले की आऊ साहेब आम्हास आमचे मावळे आठवतात. स्वराज्याची पहिली पायरी चढतो तानाजी माळुसरे की आधी लगीन कोंडाण्याचं बघा आमच्या रायबाचं असे म्हणणारे तानाजी माळुसरे या सदरेवरती कुठे दिसत नाही. मुरारबाजी बाजीप्रभू देशपांडे प्रतापराव गुजर वेड्यात वीर मराठे दौडले सात होते शिवाजी पण वाचले शिवाजी असे शिवा काशीत. असंख्य मावळ्यांची नावं घेत राजे स्वराज्याच्या पायऱ्या चढत सिंहासनाच्या गादीवरती आरूढ झाले. काशीहून आलेल्या गागाभटांनी 7 नद्यांनी अभिषेक घातला. 1000 मोहरा उदारल्या. पूर्ण दरबार उभा राहिला. राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव केला आणि महादरवाजेवरती 21 तोफ्यांची सलामी दिली की राजा मराठ्यांचा राजा झाला म्हणून घोषित झाला. खेडे गावात पेढे वाटले. मराठ्यांचा राजा झाला. आणि याच सदरेहून एक झुलपुकदाराने ललकार दिली. ललकार असे की मागून सगळ्यांनी मोठ्या आवाजात जय म्हणायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलबद्ध वंश सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती
संभाजी महाराज की हर हर महादेव, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की अशा घोषणा झाल्या आणि आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा आनंदात सोहळ्यामध्ये ही राजे पेट्यावळीत नारळ टाकायचे. पेट्यावळीतून कोण नारळ काढेल त्याला राजे 1.25 किलो सोन्याचं कडं या मैदानात बक्षीस द्यायचे. 1.25 किलो सोन्याचं कडं मैदानात बक्षीस द्यायचे. राजे म्हणायचे जो आगीला भीत नाही तो शत्रूला कधी भिवू शकत नाही. पेट्यावळीतून नारळ काढायचे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजून जात मराठ्याची, पहा चालून पाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची शूरवीर शंभूराजे होते बघा. मैदानातून नारळ काढायचे. लय तोडतो माऊली तुम्ही फक्त लय तोडतो. काळाच्या जबड्यात घालून हात मोजते दात जात ही अमुची, चाळून पाने अमुच्या इतिहासाची. समोर बघा बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी आहे, रुंदी 40 फूट आहे. 22 दुकानं, उजव्या साईडला 22 दुकानं, 47 दुकानं आहेत. पूर्वीची लोक काय करायची, घोड्यावरती बसायचे आणि बाजार खरेदी करायची. आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम. शिवकाळातली सुपर मार्केट आहे महाराजांच्या काळातली बाजारपेठ. आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम. बाजारपेठेच्या 7व्या दुकानावरती नागाचं सिम्बॉल आहे. एक नागापा म्हणून सेट्टी होता, कर्नाटकचा होता. मूळ व्यापार किल्ल्यावरती घेऊन किल्ल्यासाठी इथे यायचा बघा. सगळ्या दुकानाला माल पुरवायचा. एके दिवशी राजाने म्हणाला की महाराज या सगळ्या दुकानांना माल पुरवतो तर माझी नावाची पाटी करण्याची मला परवानगी द्या. महाराज म्हणाले गडकोट बांधले जिंकले, गडावरती कोणाचं नाव नाही, तुमचं नाव कसं देऊ. राजे म्हणाले तुमच्या दुकानाच्या समोर तुम्ही नागाचं सिम्बॉल काढा, येणारी जाणारी लोक ओळखू शकतील की हे नागापा सेटलचं दुकान काळातली बाजारपेठ होता. रायगडावरती बाजार घेऊन विकायला सगळ्या दुकानांना यायचा. एके दिवशी राजांना म्हणाला की राजे आम्ही या दुकानांना माल पुरवतो तर आमची नावाची पाटी कोणाची आम्हाला अनुमती द्या. महाराज म्हणाले गडकोट बांधले जिंकले, कधी कोणाचं नाव दिलं नाही, तुमचं नाव आम्ही कसं देऊ. राजे म्हणाले एक छोटासा व्यापारी म्हणून त्याला महाराजांनी नाराज केलं नाही. राजे म्हणाले की तुमच्या दुकानाच्या समोर तुम्ही नागाचं शिल्प काढा, येणारी जाणारी लोक ओळखू शकतील की हे नागाप्पा त्यांचं दुकान आहे. अशी शिवकाळातली बाजारपेठ. बाजारपेठच्या बाजूला पत्र्याची शेड दिसते का, हत्तीशाळा. राजांनी ते लहान हत्ती आणले, त्यांचं पाळत गेलं. शिवाजी महाराजांनी कोणाचं नाव नाही दिलं या ठिकाणी, बरोबर आहे का नाही. कोणाचं नाव म्हणजे हे रयतेचं आहे, हे राज्य कोणाचं आहे, रयत्यातून सिद्ध झालेलं आहे, बरोबर आहे का नाही. चला छान मस्त आनंद वाटतो. पाठच्या बाजूला बघा हत्ती खाना आहे. महाराजांनी खाण हत्ती आणले होते बाळांना, त्यांचं पालन पोषण तिथे केलं होतं, हत्तीशाळा असं. समोर बघा तिकडे मंदिर दिसतंय का सगळ्यांना, जगदीश्वराचं मंदिर आहे बघा. त्या मंदिराचा आकार तुम्ही सगळेजण इथून पाहताय का, मस्जिद सारखा वाटतोय का. मस्जिद सारखा का हो, जर मुघल गडावरती आले तर त्या मुघलांना वाटलं पाहिजे मंदिर आपलं आहे, तोडफोड केली नाही पाहिजे, म्हणून महाराजांनी मंदिराचा आकार मस्जिद सारखा बांधला. मंदिर आहे जगदीश्वराचं, आकार फक्त मस्जिद सारखा आहे. मुघल हे अंगाने दणकट आणि उंचीने दिप्पाड होते, तर मंदिरात जाताना ते झुकून गेले पाहिजेत, वाकून त्यांनी शंकराचं दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून महाराजांनी छोटे छोटे दरवाजे. शंकराचं मंदिर बाजूलाच वाईट गोळ घुमट कळस आहे, महाराजांची समाधी आहे. शिवरायांचं निधन झालं कुठे, राजवाड्यात. अग्नी कुठे दिली, तिथे. राजे शंकराचे भक्त होते, रोज सकाळी पहाटे उठायचे आणि मंदिरात दर्शनासाठी जायचे, म्हणून राजांची अग्नी त्या जगदीश्वराच्या मंदिराला देण्यात आली होती बघा. ते शंकराचं देऊळ आहे, मस्जिद सारखा त्याचा आकार आहे. त्या मंदिराच्या बाजूलाच राजांची समाधी आहे. राजांची समाधी शोधून कोणी काढली, महात्मा ज्योतिबा फुले. 1869 मध्ये बघा, आणि 1926 मध्ये आपल्या राजांची समाधी बांधली त्या. सर जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी त्याच्यामध्ये नगारखाना गेट आहे. हा नगारखान्याच्या गेटच्या 2 नंबरच्या पायरीवरती नाव आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. हिरोजी इंदुरकरांनी रायगड बांधला, स्वतःचा जमीन वाडा घरदार विकलं, गडावरती आले का झोपडीत राहिले आणि किल्ला बांधून दिला. बांधल्याच्या नंतर महाराजांनी विचारलं हिरोजी तुम्ही किल्ला बांधलात, बक्षीस काय पाहिजे महाराज. अहो 10 गावाची वतनदारी सोनं नाणं काय पाहिजे ते देऊ. हिरोजी त्यावेळी काय म्हणाले की महाराज राजा आम्ही गड बांधला, तुमच्या बक्षिसासाठी नाही बांधला. एकच अपेक्षा आहे तुमच्याकडे, एकच अपेक्षा आहे की ते मंदिर आहे जगदीश्वराचं
त्या मंदिराच्या समोर नगारखाना आहे, त्या नगारखान्यात तुम्ही फक्त माझ्या एक नावाची पाठी द्या का की तुम्ही त्या मंदिरामध्ये रोज येता जाता तुमच्या पायाची धूळ आमच्या पाठीला स्पर्श झाली पाहिजे, एवढंच बक्षीस पाहिजे. आम्ही तुमच्या सेवेत राहू, एवढंच तर बक्षीस. सेवेचे काही डॉक्टर तेंडुलकर त्यांच्या नावाची पाठी ठेवलेली आहे. जगदीश्वराचं मंदिर ज्याने किल्ला बांधला त्याची नावाची पाठी, राजांची समाधी आणि त्याच्या पाठच्या बाजूला वाघ्या पुतळ्याचं स्मारक, अशी 4 ठिकाण तिथे आहेत. आता या मार्गाने जायचं मुलांनो, दर्शन घ्यायचं आणि याच मार्गाने. तर मित्रांनो, आज आपण रायगड या किल्ल्यावर आलेलो होतो. तर आपल्याला इथे एक गाईड मिळालेले, ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्यांची व्हिडिओ, त्यांनी ह्या पूर्ण परिसरात रायगड किल्ल्यावरील काय काय ह्याची माहिती दिलेली आहे. ती त्यांची आपण आज मुलाखत घेऊया. तर तुमचं नाव काय? माझं नाव संकेत सुरेश अवखिरकर. रायगडावरती गेले 10-12 वर्षापासून किल्ल्यावरती गाईड म्हणून काम करत आहे आणि आलेल्या सर्व शिवभक्तांना, सहलीच्या मुलांना गडदर्शन, मार्गदर्शन त्या पद्धतीने मी करत आहे. गाईड म्हणून एक छोटासा वाटा. किल्ल्याच्याबद्दल कसं काय, आणखी काय सांगताल आपल्याला किल्ल्याबद्दल माहिती? महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला किल्ला आहे. पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड वेल्हा तालुका आणि सेकंड राजधानी कोकणातली रायगड होती. 10 वर्ष शिवाजी राजे रायगडावरती राहिले, 14 वर्ष लागले गड बांधायला. रायगडाने पाहिला होता तो म्हणजे नेत्रदीप सोहळा, आणि जो देखील पाहायचा नको होता असा देखील क्षण रायगडाच्या मुखीपदरी पडला, ते म्हणजे राजांचं संगम. या गडावरती खूप सारं बघायला आहे. किल्ल्यावरती 350 इमारतींचं बांधकाम केलेलं आहे, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाकी. तर तुम्हाला रोज तुम्ही असे म्हणजे गडावर न येता खाली जातात, मग तुम्हाला यायला जायला किती वेळ लागतो? सर दादा, आम्ही किल्ल्याच्या गडाच्या पायथ्याशी आमची संघटना आहे हिरकणी रायगड गाईड असोसिएशन म्हणून. सकाळी 4 वाजता सर खाली पायथ्याला येतो, 8-5ला आमच्या चिठ्ठ्या होतात आणि नंतर आम्ही गडावर देतो. आम्हाला परत यायला 1.5 तास लागतो. सकाळी एकदा की गडावर आलो की 5 वाजता आम्ही 1 पाऊण तासामध्ये गडाच्या पायथ्याशी खाली जातो. जेवणाचा टिफिन वगैरे आमचा हा रोपेनेच किल्ल्यावर. आणि शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्यावेळेस इथे काय काय कसा प्रोग्राम कसा झाला? सर, महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे तो आनंदाचा उत्सव सोहळा होता रायगडावरती. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी दरबार देखील सजवला होता, गड पूर्ण सजवला होता. 6000 लोक शिवभक्त या रायगडावरती आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी आले. राज्याभिषेकास इंग्रज लोकांचा अधिकारी हेनरी ऑक्झिटन यांनाच देखील आमंत्रण केलं होतं. खूप थाटामाटात किल्ल्यावरती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ही तारीख, या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर. मोबाईल नंबर? तुमचा मोबाईल नंबर? सर, माझं नाव, संपूर्ण नाव संकेत सुरेश अवखिरकर. माझं गाव हिरकणेवाडी गाव. कधी रायगडला आलात आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो, 9325 74 0295. पुन्हा एकदा 9325 74 0295 हा माझा नंबर आहे. कॉल करा. राहण्याची, जेवणाची, गाईडची, रोफेची सगळी व्यवस्था आपण करतो. जय जिजाऊ, जय शिव. मी जय बजरंग विद्यालय वसाडी सहाय्यक शिक्षक, राहणार नांदपुरा, जिल्हा बुलढाणा. म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं जे जन्म ठिकाण आहे सिंदखेडे राजा, ते आमच्या जिल्ह्याचं असल्यामुळे आम्ही तिथलं प्रतिनिधित्व करीत आहे. आम्ही आमच्या शाळेची म्हणजे 50 मुलं विद्यार्थ्यांची ट्रिप घेऊन आम्ही रायगडाला आम्ही भेट द्यायला आलेलो आहे. आणि आमचे जे कोच साहेब आहेत, गाईड साहेब आहेत, त्यांनी आम्हाला खूप छान माहिती किल्ल्याबद्दल दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनशा आभार व्यक्त करतो. आणि रायगडला जर आम्ही कधी आलो तर यांना आम्ही आवर्जून फोन करून आम्ही यांचं मार्गदर्शन आणि यांना गाईड म्हणून आणि आम्ही अपॉइंट करू. तर तुम्ही जर कधी रायगडवर आला तर ह्यांनाच गाईड म्हणून घ्या. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत रायगड गडावरील टकमक टोकावर. तर हो का, ही टकमक टोक आहे. टकमक टोकाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर कोणी गुन्हा केला तर त्याला ह्या टकमक टोकावरनं खाली ह्यायची म्हणजे शिक्षा दिली जायची. तर मित्रांनो, आता आपला पूर्ण रायगड किल्ला फिरून झालेला आहे. तर मी जाता जाता एवढंच म्हणायचं वाटते, ताजमहल किसी के पैर की निशानी है, ताजमहल किसी के पैर की निशानी है, तो रायगड पूरे हिंदुस्तान के बाप की निशानी है, तो रायगड पूरे हिंदुस्तान के बाप की निशानी है.
छत्रपती शिवाजी महाराज की हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपला पूर्ण रायगड फिरून झालेला आहे. आता आम्ही रायगडाच्या खाली चाललेलो, म्हणजे रायगड उतरत आहे. तर आम्ही रायगड चढायला 9 वाजता सुरुवात केली. आता 2 वाजलेले आहेत. एकूण म्हणजे सगळीकडे थांबून ती म्हणजे गाडावर खाण्याची सुद्धा सोय आहे. ती सर्व आमचे जेवण ती करून एकूण 5 तास म्हणजे 2 वाजलेले आहेत आता. मग आता आपण म्हणजे आता आपल्याला जायला खूप रस्ते आहेत. हा एक रस्ता आहे, म्हणजे आपण जिथनं एंटर करतो तो एक रस्ता आहे, आणि अजून एक रस्ता आहे. मग हा शॉर्टकट जो आहे तो डायरेक्ट महादरवाजापाशी निघतो. हा शॉर्टकट टकमक टोकापाशी आल्यावर तिथे रेलिंगच्या बाजूलाच असा एक कच्चा रस्ता आहे. मग तिथून आपल्याला खाली येऊन आता तिथं माणसं चाललेले आहेत. तिथनं आपण डायरेक्ट महाद्वारापाशी जातो.